वंदन सारखी सतना केली चिमणी माझी उडून गेली चिमणी माझी उडून गेली माझी आई कडती पदराला धरून पदराला धरून अगं सोन्याची हारण चाली कळप सोडून सोन्याची हारण चाली कळप सोडून माझा बाप रडतो मंडपा धरून माझा बाप रडतो मंडपा धरून अमोल मला चाललंय सोडून राधिया काय मला चाललंय सोडून चिमणी माझी उडून गेली चिमणी माझी उडून गेली माझा भाऊ रडतो गळ्यात पडून सोन्याची गोळी मला चालली सोडून सोन्याची गोळी मला चालली सोडून अगं नमस्कार, आपण पाहत आहे महाराष्ट्र प्राईम न्यूज। आत्ता मी आलेलो आहे साष्ट पिंपळगाव या ठिकाणी। उद्या मनोज जरांगे पाटील आणि मराठा बांधव मुंबईकडे जाणार आहेत। मराठा आरक्षण मिळावं यासाठी हे सगळेजण मुंबईला जात आहेत आणि मुंबईला जात असताना या सर्वांना फराळासाठी नाश्त्यासाठी काहीतरी दिलं पाहिजे या भावनेतून साष्ट पिंपळगाव या गावकऱ्यांनी गावामध्ये गहू गोळा केले आणि जवळपास 5 टन धान्य गोळा करून त्यापासून या ठिकाणी पुऱ्या बनायला सुरू आहेत। तर आपण बघू शकता या ठिकाणी हे सगळं कामकाज सुरू आहे आणि आता साष्ट पिंपळगावकरांनी भरपूर असा स्वयंपाक बनवलेला आहे आणि हा स्वयंपाक उद्या मुंबईला जाणाऱ्या लोकांसाठी पॅकिंग करून त्यांना वाटप करण्यात येणार आहे। अतिशय सुंदर असं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे। गेल्या 3 दिवसापासून या ठिकाणी स्वयंपाक सुरू आहे आणि ह्या तिखट पुऱ्या अतिशय खमंग चविष्ट अशा तिखट पुऱ्या मुंबईला आंदोलनासाठी जाणाऱ्या सर्वांसाठी ह्या पुऱ्या पॅकिंग करून वाटप केली जाणार आहे। आणि या ठिकाणी आपण बघू शकताय की ह्या सगळ्या गावकऱ्यांनी आत्तापर्यंत मराठा आंदोलन जेवढे झालेत, आता आरक्षणासाठी जे काही आंदोलन झालेत त्या आंदोलनामध्ये साष्ट पिंपळगावकर प्रामुख्याने सहभागी असतात। प्रत्येक वेळेस ते सहभागी असतात आणि खूप मोठा त्यांचा आंदोलनामध्ये सिंहाचा वाटा असतोय। या ठिकाणी देखील आपण बघू शकताय स्वतःच गावकऱ्यांनी स्वतःच्या मताने या ठिकाणी हा निर्णय घेतलेला आहे आणि या ठिकाणी बघू शकता आपण सगळ्या पुऱ्या लाटायला चालू येतात आणि ह्या सगळ्या पुऱ्या गेल्या 3 दिवसापासून इथं पुऱ्या लाटण्याचं काम सुरू आहे आणि पुऱ्या लाटल्याच्या नंतर ह्या पुऱ्या तळून काढणं, नंतर पॅकिंग करून ते ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये भरून हे स्टॉल लावले जाणार आहेत आणि या आंतरवालीमधून जे मुंबईकडे चाललेत या सगळ्यांसाठी हे भोजन असणार आहे। बघू शकता इथं ह्या पुऱ्या सुकण्यासाठी फॅन वगैरे लावलेले आहेत। बोल काय सांगाल, कधीपासून नियोजन चालू आहे? 4 दिवसापासून 4 दिवसापासून। किती स्वयंपाक बनवलाय? 5 टन 50 क्विंटल 50 क्विंटल। कसं ठरवलं होतं नेमकं, कोणी सांगितलं? असंच गावकऱ्यांनी मिटिंग झाली ती हां, त्यावेळेस ठरवलं होतं। 4 दिवसापासून सुरू आहे? हो 4 दिवस गावकऱ्यांची मिटिंग झाली आणि ठरवलं। हां आता काय प्रोसेस सध्या बनवत आहेत? पॅकिंग वगैरे केली? हो पॅकिंग केली, पॅकिंग करून कुठं पाठवलं? रोडला आपलं स्टॉल लावायचे? स्टॉल लावायचे म्हणजे तिथून ह्याच रस्त्याने जाणार त्या आहे? रस्त्याने अच्छा, असे पॅकिंग केलेत? हो। किती पुऱ्या टाकल्या त्या ह्याच्यात? 25 पुऱ्या? खराब होत नाहीत का ते? नाही वाळलेले वाळलेले आता? तर बघू शकता या एका पॅकेटमध्ये 25 पुऱ्या, म्हणजे बघू शकता तुम्ही किती सुंदर असं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे आणि गेल्या 4 दिवसापासून हे गावकरी झटतायत, नियोजन करतात
काय सांगाल नेमका का बरं का वाटलं तुम्हाला की हे आपले- आपण केलं पाहिजे? आपले मराठा सेवक जे येणार आहेत हा. त्यांच्यासाठी शिदोरी आपली सोबत म्हणून नाश्ता आपला थोडा पण सगळेजण आपल्या सोबत आणणार आहेत स्वतःच तरी पण आपलं सोबत लागतच थोडं आपलं जरी काही कमी पडत काही झालं कमी तर पडतच नाही हा. तसं पण लागतच सोबत आपलं पुढं- किती 5 टन गोळा झाला हो पूर्ण 50 क्विंटल हो सगळ्या पुऱ्या बनवल्या साऱ्या टोटल पुऱ्या बनवल्या कसल्या कोणत्या कोणत्या पुऱ्या त्याच्यात? याच्यात फक्त पालक आणि तिखट पुरी अच्छा तिखट पुरी आणि लोणचं आहे त्याच्यासोबत अच्छा अच्छा ते पॅकिंग मध्ये लोणचं वगैरे टाकलं हा टाकलं त्यात लोणचं एक लोणचं आणि एक पुडी आपली लोणच्याची पुडी हा. आणि 25 पुरी एक याच्यात पॅकिंग ते बघा आता हे चाललंय सुकण्यासाठी चाललंय की ते सुकवण्यासाठी चाललंय इकडं फॅन वगैरे लावलाय बघू शकता इकडं सगळ्या महिला ह्या पुऱ्या बनवतात अशा पद्धतीने साष्ट पिंपळगावकरांचं या ठिकाणी बघू शकता नियोजन आहे आणि उद्या सकाळी 10 वाजता ज्यावेळेस मराठा सेवक हे मुंबईकडे निघणार आहेत मनोज जरांगे पाटील आणि सर्व मराठा या ठिकाणी साष्ट पिंपळगाव शहागडवरून जेव्हा निघतील त्यावेळेस जात असताना त्या सगळ्यांना शिदोरी ह्या ठिकाणी ही जे काही पुऱ्या बनवलेल्या आहेत त्या पुऱ्या दिल्या जाणार आहेत आणि ह्या पुऱ्या वाळवून एका पिशवीमध्ये कॅरी बॅगमध्ये भरून पॅकिंग तयार केल्या जातात आणि ह्या पॅकिंग पुढं वाटप केली जाणार आहे अशा पद्धतीने हे नियोजन आहे तुम्हाला नेमकं या नियोजनाबद्दल काय वाटतंय कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आता गावकऱ्यांच्या काय भावना आहेत ते देखील आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये घेणारच आहोत तो व्हिडिओ देखील लवकरात लवकर येईल सगळ्यांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि उद्याची जी मुंबई वारी असणार आहे त्याबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा